संध्याकाळचा दिवा लागत नाही, ओके. तो विझतो आपोआप. त्यांना असं वाटलं ठीक आहे आजारी आहे, बोलत असतील बोलत असतील असं. आता कसं आहे, त्यांची मम्मी स्वामींचं मनापासून करायची, देवाचं वगैरे करायची, त्यामुळे त्यांना ते जाणवत होतं. तर ते सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण ह्याचा माइंडसेट असा होता क्लिअर कट, बरोबर हे हे सगळं नसतं. हा हे सगळं असं काय नसतं, ते आजारपणामुळे आई बोलत असे. नंतर मग हळूहळू रात्री त्यांच्या आईला त्रास व्हायला लागला. झोपेत अचानक घाम फुटणं, स्वप्नात काहीतरी विचित्र दिसणं, आणि नेहमीची आई म्हणायची त्या समीराला, मला काही सावली दिसते स्वप्नात, आणि खाडकन त्या जाग्या व्हायच्या झोपेतून. तरी या माणसाला विश्वास हे ठीक आहे, त्याला होत असेल गोष्टी. जेव्हा कहर तेव्हा झाला, एक दिवशी एक रात्री तिची आई सहज झोपली होती आणि नेहमीप्रमाणे घाम वगैरे फुटायला लागला. त्याने समीरला बोलवलं, झोपेतून जागा झाली खाडपणा, आणि समीरला बोलवलं. समीरला सांगितलं मला परत ती सावली दिसते. अच्छा. बोललं असं काय नाही. बोलले ऐक माझं समीर, सावली मला दिसते, काहीतरी विचित्र मोठं घडणार आहे, संकट येणार आहे, तू थोडस हे कर. नाही नाही काय नाही होणार आहे, डॉक्टर आपण औषधं करतो, हळूहळू तू बरं. इतकं होऊन पण त्यांचा विश्वासच हा नव्हता. नाही, ते म्हणतात की मी उद्या तुला परत डॉक्टरकडे घेऊन जाईल. अच्छा. तुला ते सायकेट्रिक डॉक्टरांनी पण हॅल्युसिनेशन होतं, हॅल्युसिनेशन होतं, भास होता ते तुला, असं काय आहे नाही. ती बोलली नाही नाही, तुला असं वाटतंय नाही, काम कर, तू माझ्या बाजूला थांब, फक्त बघ तुला जाणवतंय की नाही. तो थांबला. काय इतकं तर काय जाणवलं नसेल त्याला, कदाचित कळत नव्हतं त्याला, आणि आई शांतपणे झोप. 15-20 मिनिटानंतर तो उठला आणि रूम मधून बाहेर जाण्याच्या टायमाला परत आईला घाम फुटाला, आणि आई परत खाडकन झोपेतून जागी झाली. म्हणाली जा, परत जा आणि बघ आरशात जाऊन. आणि आरशात जाऊन जेव्हा पळून जाऊन बघितलं, त्यांना